हाय, आज आपण बनवतो आहोत ही तिखट डाळ बनवतो आहे, पण त्याच्यामध्ये एक स्पेशल घालणार आहे आपण या फणसाच्या आठवड्या, म्हणजे आम्ही मालवणी भाषेत त्याला गोट्या म्हणतो. त्या गोट्या घालून आहे ना आपण आज तिखट डाळ बनवणार आहोत. तर इथे मी पातेलं गरम करत ठेवलं आहे आणि तेल पण घालून घेतलं आहे. तर आता थोडासा गॅस मी मोठा करते आणि मग आपण याच्यामध्येच फोडणी घालणार आहे. तर फोडणीमध्ये आपण कांदा घालणार आहे, कढीपत्ता. तर मी डाळ शिजवतानाच ह्या डाळीमध्ये आहे ना कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, हळद आणि कच्चा कांदा असं सगळं टाकलं आहे. आणि डाळ शिजून झाल्यावर नंतर मग मी शेंगा 1-2 शिट्ट्या शेंगा केल्या. नाही तर मग डाळ शिजताना सगळ्या शेंगा पूर्ण असा चुरा होऊन जातो त्याचा. तर हे डाळ पण अशी छान आपली शिजलेली आहे आणि शेंगा पण अख्ख्याच राहिल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ते ह्या फणसाच्या आठवड्या, अशी मस्त अशी तिखट डाळ बनवणार आहे मी. तर आपण ह्या डाळीमध्येच घालून घेणार आहोत आपला मालवणी मसाला घालून घेणार आहोत. तर हा मी आपला मालवणी मसाला घालून घेते याच्यामध्ये. हे सगळे जे मसाले आहेत ना ते या डाळीमध्येच घालून घ्यायचे. आणि थोडासा गोडा मसाला घालते मी. हा पहा, गोडा मसाला घालून घेते थोडासा. आणि मीठ घालूया. हे मी मीठ घालून घेते डाळीमध्ये. आणि आता फोडणीमध्ये आपण घालतोय पहिली राई म्हणजेच मोहरी. मोहरी मस्तपैकी अशी तडतडते आहे. तर आपलं तेल पहिलेच मी गरम करत ठेवलं होतं छानपैकी, त्याच्यामुळे मस्तपैकी अशी हे मोहरी तडतडते आहे. आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हिंग. हिंग मला थोडा जास्त आवडतो म्हणून मी हिंग घालते. आता हा घातला आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा. तर मी कढीपत्ता फोडणीत नाही घातला आहे. कढीपत्ता मी डाळ शिजवतानाच घातला आहे. आणि थोडा कच्चा कांदा, टोमॅटो अशा सगळ्या वस्तू मी डाळीतच घातलेल्या आहे. कोथिंबीर पण घातली आहे. तर आपण हे पहिलं छानपैकी फोडणीचं साहित्य ढवळून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी कांद्या खोबऱ्याचं वाटण घालणार आहे. मस्तपैकी अशी छान अशी गोट्यांची डाळ बनवणार आहे. तुम्ही कधी अशी बनवली आहे काय गोट्या घालून डाळ? तिखट डाळ मस्त लागते एकदम, चवीला छान एकदम भारी लागते. एकदा बनवून बघा. आता फणसाचा सीझन चालू झाला ना. ही आता आपली इथे फोडणी बऱ्यापैकी झालेली आहे. तर थोडीशी आपण नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये कोथिंबीर घालतो आहे. आणि मसाले तर आपण डाळीमध्येच घालून घेतला आहे. तर हा मसाल्याचा एवढा आपण भाग उचलायचा आहे आणि हा ह्याच्यामध्ये टाकून असं छान परतवून घ्यायचा. त्याच्यामुळे छान असं डाळीला मसाल्याचा तवंग सुटेल. आणि आता आपण घालून घेणार आहे ही सगळी डाळ ह्याच्यामध्ये. हे पहा मस्तपैकी असा मसाला तेलावर परतवून घेतला आहे मी. आता ही घालून घेणार आहोत आपण. ही सगळी डाळ आहे ती घालून घेणार आहोत. ही छान अशी भाकरीबरोबर चपातीबरोबर पण सुंदर लागते डाळ. ही आठळ्यांची डाळ बनवते ना मी. आता याच्यामध्ये मी आठळ्या घालणार आहे. आठळ्या आहे ना थोडंसं मीठ घालून वाफवून घेतल्या आहेत मी. पाणी नाही घातलं आहे याच्यामध्ये, वाफवून घेतलं आहे, वाफेवर शिजवल्या आहेत त्या. कारण पाणी घालून शिजवल्यानंतर कदाचित जास्त शिजून त्या खूप नरम होऊन जातात आणि मग त्या डाळीमध्ये आपल्याला दिसणार नाही, सगळ्या वितळून जातील. म्हणून आता थोडीशी डाळ आपण ढवळून घेतो आहे मस्तपैकी. हे पहा छानपैकी. आणि मी ह्याच्यात कैरी आणि कोकम पण घालणार आहे आणि टोमॅटो पण घातला आहे. पण कैरी कोकम आहे ना थोडंच घालणार आहे, कारण खूप आंबट पण छान नाही लागणार ते. आता आपण घालतो आहे याच्यामध्ये ह्या आठवड्या घालतो आहे. हे बघा मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत वाफेवरती. कारण खूप शिजवल्यात ना तर त्याचा चेंदामेंदा होतो आणि मग ते एकदम पिठासारखं लागतं. म्हणून पाणी न घालता थोडंसं मीठ घालायचं चवीला, कारण आठवड्यांना पण मीठ लागलं पाहिजे ना, म्हणून चवीला मीठ घालायचं आणि त्या शिजवून घ्यायच्या. ही मस्तपैकी अशी डाळ आपण आठवड्यांची बनवतो. ही गावी अशी बनवली जाते आपल्याकडे. वरणामध्ये पण घालतात या आठवड्या.
आणि वरण पण छान असं कैरी घालून वरण शिजवतात. आपलं गोडं वरण असतं ना, जिरं खोबऱ्याचं वाटण घालून, त्याच्यामध्ये पण आपण हे असं आठवड्या घालून मस्तपैकी अशी घट्टसर आता ही डाळ बनवली आहे. मी थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये, कारण आम्हाला भाताबरोबर पण हीच खायची आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया पाणी. हे पाणी आता मी घालून घेते आणि अजून पाणी घालणार आहे. गॅस थोडासा मी मोठा करते इथे आणि हा टोप छानपैकी आपण धुवून घेतो आहे. आणि मी ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं वाटण घालून घेणार आहे. हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटप असतं म्हणून एवढंच घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे, चवीला फक्त. आणि हा टोप आहे ना तो पूर्ण असा छानपैकी मी धुवून घेते. एकदा अशी वाटप घातलेली डाळ पण बनवून बघा, मस्त लागते चवीला छानपैकी अशी. आणि दुसऱ्या दिवशी खाल्ली तर अजूनच अप्रतिम लागतं. आम्ही डाळ उरली असते, आम्ही जास्तीचीच बनवतो डाळ, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी पण ती खायची असते म्हणून. आता या डाळीमध्ये मी पुन्हा पाणी घालतले. हा टोप स्वच्छ छान असा धुवून घेतला आणि आता डाळीमध्ये आपण पाणी घालतो आहे. चमचा थोडा गरम झालेला आहे, तर मी आता या पडक्याने पकडून छानपैकी असं हे हलवून घेते आहे. पहा मस्तपैकी काही डाळ आपली शिजवून घेऊया. छान अशी खळखळून उकळी आली पाहिजे डाळीला मस्त अशी. पहा किती सुंदर दिसते ना डाळ आपली छानपैकी. आता आपण यामध्ये घालून घेतो आहे कोकम पण घालतो आहे. हे 2 कोकम घालते मी, हे बघा. आणि हे 4-5 कैरीच्या फोडी घालते, म्हणजे अगदी बारीक बारीक चिरलेल्या आहेत त्या अशा 4-5 कैरीच्या फोडी. म्हणजे आता कैरीचा सीझन आहे तर कैरीची डाळ पण खायला खूप अप्रतिम लागते. अशी डाळ तुम्ही एकदा आहे ना आठवड्या घालून बनवून बघा. आठवड्या घाला, शेंगा घाला, एखादं वांगं घाला, खूप सुंदर होते ही भाजी, सॉरी डाळ मस्तपैकी. आणि कशाबरोबरही खा तुम्ही, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, मस्त अशी डाळ चमचमीत लागते. हे पहा आता हिला छान अशी खळखळवून उकळी आली की मग आपण गॅस बंद करायचा आणि आपली डाळ रेडी होणार आहे. मस्त आता थोडा वेळ अशी उकळली पाहिजे, म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये लागले पाहिजे छानपैकी. थोडासा मालवणी मसाला मी इथे घालून घेते. माझ्या मते थोडासा लागेल, बस एवढासा घातला. अशी आंबट तिखट डाळ मस्तपैकी तुम्ही एकदा अशा आठवड्या घालून बघा बनवून. हे बघा आपल्या आठवड्या बरोबर शिजलेल्या आहेत, एकदम जास्त पण नाही आणि म्हणजे छानपैकी शिजल्या आहेत त्या. खूप अशा नरम नाही झाल्या आहेत आणि अशा कडक पण नाही आहेत. जशा आपण बटाटा शिजवतो ना त्या प्रकारे शिजलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे ह्या बघा अख्ख्या ह्याच्यामध्ये आहेत त्या, याचं पाणी नाही होणे. डाळीला पण छान अशी आता उकळी फुटली आहे मस्तपैकी. गॅस मी थोडासा छोटा करून घेते आणि मस्त छान अशी आपण डाळी उकळवून घेतो आहे. आता ही आपली डाळ थोड्या वेळातच रेडी होणार आहे. तर ही डाळ तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला आमचं चॅनल बघायचं असतील तर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि छान छान आम्हाला कमेंट्स पाठवा. आमचं कसं चॅनल नवीन आहे ना, तर आम्हाला बोलायला पण थोडंसं म्हणजे असं प्रॅक्टिस नाही आहे. तरी पण जसं बोलतो आहे तसं तुम्ही समजून घ्या, कारण सगळं एकदम असं अचानक होत नाही ना प्रॅक्टिस केल्याशिवाय. हे पहा मस्तपैकी आपली ही डाळ आता उकळते आहे. छान अशी उकळी आली पाहिजे, म्हणजे सगळं हे काय ते कैरी कोकम त्याचा आंबटपणा पण डाळीमध्ये उतरला पाहिजे ना मस्तपैकी असा. हे पहा शेंगा पण बरोबर शिजलेल्या आहेत, अजिबात नरम झालेल्या नाही किंवा अशा डाळीमध्ये तुटल्या पण नाही आहेत. हे पहा या शेंगा आणि हे आठळ्या मस्तपैकी अशा छान अशा शिजलेल्या आहेत. तर ही छान अशी उकळी आली
एक आपण 5-7 मिनटात गॅस बंद करणार की आपली ही डाळ रेडी झाली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या डाळ खायला आमची. बाय बाय.